हो, बोला ना. काही काम होतं का माझ्याकडे सर? ऑफकोर्स, काम आहे म्हणून तर बोलावलंय. मला तुझी मदत हवी आहे. तुझं मत हवंय एका गोष्टीसाठी. हो सर, सांगा ना. ती थोडी अवाक होऊन तरीही शांतपणे म्हणाली होती. एवढ्यात त्याने लॅपटॉप तिच्याकडे वळवला आणि 2 वेबसाईट डिझाईन्स उघडले. ही पहिली आहे, साधी, क्लीन आणि प्रोफेशनल दिसणारी. पण ही दुसरी जरा कलरफुल आणि क्रिएटिव्ह. मला या दोन्ही आवडल्या आहेत, पण आपल्या कंपनीच्या इमेजसाठी कोणती योग्य असेल कळत नाहीये. मी थोडं कन्फ्यूज झालोय. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 32. सकाळी उठल्यावर अक्षयाने सहजच मोबाईल हातात घेतला आणि पाहूनच ती आश्चर्यचकित झाली. कारण आज चक्क अर्जुन सरांचा सकाळी सकाळी गुड मॉर्निंग मेसेज आलेला. अक्षयासाठी हा एक सुखद धक्का होता. अर्जुनने आधी कधीच असे साधे मेसेज पाठवले नव्हते. त्याचा नेहमीचा ताठर आणि कामापुरता संवाद असायचा. पण आज मात्र त्याने केलेल्या या साध्या गुड मॉर्निंग मेसेजमुळे तिच्या गालात स्माईल आणि मनात अनेक विचारांचं कहर उठलेलं. काहीतरी वेगळंच होतं हे. जणू पुन्हा प्रेमात पडल्याची भावना. हा काय विचार करते मी? ते बॉस आहेत माझे आणि मानत असतील तर चांगले फ्रेंड. ती रिप्लाय करून गालातल्या गालात हसत राहिली आणि मग ब्लँकेटची घडी घालून आवरायला तिनं बाथरूम गाठलं. बेसिनच्या इथं असलेल्या आरशासमोर येत तिनं ब्रशवर पेस्ट घेतली आणि स्वतःशीच पुटपुटली, आजचा दिवस नक्कीच खास असणार. इकडे अर्जुनलाही तिचा गुड मॉर्निंगचा मेसेज रिप्लाय मिळालेला आणि त्याच्याही गालात स्माईल आलेली. काहीतरी भेटल्याची भावना होती ती, जी आता त्याला हरवायची नव्हती. सुनीताने नाश्त्याची प्लेट आणून ठेवली आणि सोबतच त्याचा टिफिन समोर आणून ठेवला. पण अर्जुन आज चक्क स्टेटसला त्याचा फोटो ठेवत होता. त्याने सकाळी त्याच्या जिममध्ये एक्सरसाइजसाठी गेल्यानंतर काढलेला मिरर सेल्फी होता तो. त्याने तो आधी सेट केला आणि मगच त्याचा मोर्चा नाश्त्याकडे वळवला. कितीतरी दिवसांनी आज खूप खुश फील करत होता तो. साहेब, मी आता निघू का? हो ठीक आहे. आणि हो, आज संध्याकाळी मी नसेल, सो उद्याच सकाळी या. बरं साहेब, म्हणत ती निघून गेली. अर्जुनने भरभर नाश्ता फिनिश केला आणि टिफिन आणि कारची कीज घेऊन तो तिथून ऑफिससाठी बाहेर पडला. अर्जुन काही दिवसांपासून कंपनीच्या वेबसाईटच्या डिझाईनबाबत विचारात पडला होता. कंपनीचं ब्रँडिंग आणि ग्राहकांशी जोडलेलं नातं यातून अधिक ठळकपणे दिसायला हवं असं त्याचं मत होतं. पण डिझाईन्सच्या 2 वेगवेगळ्या थीम्समधून एक निवडायची ठरत नव्हतं. आज त्याच्या मनात वेगळाच विचार येत होता. यासाठी अक्षयाला तिचं मत विचारलं तर? हो, असंच करतो. या विचारासह त्याने केबिनमध्ये येताच लागलीच तिच्या डेस्कवर कॉल लावला. पलीकडून फोन उचलल्यावर, हे अक्षया, थोडी केबिनमध्ये येतेस का? हो सर, आलेच, ती म्हणाली आणि पलीकडून लगेचच फोन कॉल कट झाला. बापरे, हे काय होतं? सर किती नॉर्मली बोलत आहेत आज. असं अगदी अचानक केबिनमध्ये बोलावलंय. काय काम असेल? एनिवे, लेट्स सी. म्हणत ती उठली आणि त्याच्या केबिनकडे आली. मे आय कम इन सर? अगं ये ना, मीच बोलावलंय ना, फॉर्मॅलिटी काय करतेस? तो आताही वेगळंच बोलला. हो, बोला ना, काही काम होतं का माझ्याकडे? ऑफकोर्स, काम आहे म्हणून तर बोलावलंय. मला तुझी मदत हवी आहे. तुझं मत हवंय एका गोष्टीसाठी. हो सर, सांगा ना. ती थोडी अवाक होऊन तरीही शांतपणे म्हणाली होती. एवढ्यात त्याने लॅपटॉप तिच्याकडे वळवला आणि 2 वेबसाईट डिझाईन्स उघडले. ही पहिली आहे, साधी, क्लीन आणि प्रोफेशनल दिसणारी. पण ही दुसरी जरा कलरफुल आणि क्रिएटिव्ह. मला ना या दोन्ही आवडल्यात. पण आपल्या कंपनीच्या इमेजसाठी योग्य कोणती असेल
हे कळत नाहीये. मीच थोडा कन्फ्यूज झालोय. अक्षयाने दोन्ही डिझाईन्स नीट पाहिल्या आणि काही सेकंद विचार करून ती म्हणाली, सर, पहिली डिझाईन ही प्रोफेशनल आहे, पण ती जरा फॉर्मल वाटते, आणि दुसरी ही जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते सर, आणि आपल्या अवनी टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या थीमला शोभेल. आय थिंक ग्राहकांना ती जास्त रिलेटेबल वाटेल. हे माझं मत आहे, पण तरीही तुम्हाला जे आवडेल ते फायनल करा. अर्जुनने तिचं उत्तर ऐकून मानेनेच होकार दिला. ओके, ॲक्च्युली तू बरोबर बोलतेस, दुसरी जास्त फ्रेश वाटते. मलाही तेच वाटत होतं, पण कन्फर्म करता येत नव्हतं. थँक्स. तो एकदम डोळे मिचकावत म्हणाला, आणि त्या क्षणाला तिचं हृदय जोराने धडधडलं. त्यातूनही तिनं हलकंसं हास्य करत त्याच्याकडे पाहिलं. सर, एवढंच होतं ना? धडधडणारं हृदय सावरत तिनं त्याला प्रश्न केला. हो, 1 मिनिट. अक्षया, मला बोलली नाहीस, ते प्रेझेंटेशनच्या स्लाईडचं काम कुठपर्यंत आलंय? सर, एक अर्धा तास द्या, होऊन जाईल. ते मी युरोप कॅम्पेनवर काम करत होते ना, सो. ती भुवया वर करत म्हणाली, इट्स ओके, अर्धा तास नाही, 1 तास घे, आणि प्लीज ते झालं की लगेच येशील, मग बसू आपण त्यासाठी. ओके सर, मी आलेच ते काम कंप्लीट करून, म्हणून ती तिथून बाहेर पडली. ते खूप आश्चर्यचकित होतच. बापरे, हे अर्जुन सर आज काही वेगळेच वागत आहेत. अनबिलिव्हेबल. जागेवर येऊन बसली तरीही तिच्या गालातली स्माईल काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. अर्थात कारणही तर तसं होतं. तिला जाणवत होतं की अर्जुन तिच्यावर खूप विश्वास टाकू लागलाय, आणि तो विश्वास तिच्यासाठी खूप काही होता. आणि इकडे अर्जुन ती गेली तरीही त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. तो खुश होता. सगळं कसं छान छान घडत होतं आयुष्यात. ती फक्त सोबत आहे या विचाराने तो मोहरत होता, आणि तिचं असं मत घेणं हेही त्याला खूप रोमहर्षक वाटत होतं. अक्षया तिच्या कामात बुडाली होती. स्क्रीनवर नजर लावून प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स बनवण्यात अगदी मन लावून हरवलेली. एवढ्यात पाठीमागून येणाऱ्या आवाजाने तिचं लक्ष विचलित झालं. काही मुली आपापसात कुजबुजत तिथून जात होत्या. तू आज सरांचा फोटो पाहिलास का? अगं, पहिल्यांदा त्यांनी स्टेटस लावलंय. ओ माय गॉड, काय दिसत आहे. त्यापैकी एकीचा उत्सुक आवाज होता. हो का, बघू ना, दुसरी लगेचच म्हणाली. तिच्या आवाजातली जिज्ञासा स्पष्ट जाणवत होती. हा बघ, त्यांनी मोबाईलवर काहीतरी दाखवलं असावं, तिला अंदाजे कळत होतं. ओ माय गॉड, सरांना काय झालंय? म्हणजे एकदम फ्रेश वाटत आहेत नाही आज. किती दिवसांनी त्यांचा ओरडाही ऐकला नाहीये. कमाल आहे नाही? हो ना, आय थिंक ते बदलत आहेत. इतकं मस्त स्माईल, माय गॉड, मी तर पाहून लट्टूच झाले. काय ग, प्रेमात बिमात नसतील ना पडले कोणाच्या? अरे, म्हणजे असं झालं असेल. नको ना यार असं व्हायला. त्यांचं बोलणं चालूच होतं, आणि अक्षया अजूनही तिच्या कामात गुंतल्याचं दाखवत होती. मात्र या बोलण्यात अर्जुनचा उल्लेख ऐकून तिचं मन नकळत उत्सुक झालं. सरांचा फोटो? आणि मी कसा पाहिला नाही? उत्सुकतेने तिने पटकन साईडचा मोबाईल उचलला आणि त्यामध्ये व्हॉट्सअप ओपन केलं. पाहते तर खरंच त्यांनी स्टेटसला फोटो ठेवलाय. अक्षयाने फोटो पाहिला, आणि त्यात अर्जुनने ब्लू कलरचा टी-शर्ट घातलेला. तो साधाच होता, पण त्याचं व्यक्तिमत्व पूर्ण बदललेलं वाटत होतं. तो फोटो मिरर सेल्फी होता, आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू होतं. प्रसन्न, आत्मविश्वासपूर्ण आणि ताणमुक्त. त्याच्या डोळ्यांमध्येही एक वेगळं तेज दिसत होतं, जणू काहीतरी सापडल्यासारखं. हे खरंच अर्जुन सर आहेत का? ती मनात विचार करत होती. त्याचा असा हलका फुलका अंदाज तिनं कधी पाहिलाच नव्हता. ती थोडंसं हसली. ब्लू कलर तर त्यांच्यावर खूपच खुलून दिसतोय, पण इट्स मीन सर जिम सुद्धा करतात. ग्रेट, माय गॉड, फोटो तर खरंच खूप सुंदर आलाय यार. तो फोटो पाहताना तिच्या गालात पुन्हा एकदा हसू उमटलं. तिच्या मनात विचारांच्या लाटा उमडत असताना एक विचार एकाएकी आला. त्यांच्या या बदलामागे काय कारण असेल? म्हणजे खरंच काहीतरी त्यांना आनंद देणारं असं होतंय का?
ती नकळत एक हलकासा सुस्कारा सोडत म्हणाली, असं असेल तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे. अक्षयाचं काम चालू होतं, पण ती विचारात घडून गेली होती अर्जुनच्या. अर्जुनचा हा नवीन बदल आणि त्याच्या व्यक्तिमत्वातलं नवं तेज तिला खूप काही सांगून जात होतं. त्याने सकाळी पाठवलेल्या साध्या गुड मॉर्निंग मेसेजपासून त्याच्या आजूबाजूच्या वातावरणात झालेल्या शांत बदलापर्यंत तिला सगळंच वेगळं वाटत होतं. शिवाय मघाची वेबसाईट डिझाईनबद्दल तिचं मत विचारून तर त्याने तिला आणखीनच थक्क करून सोडलेलं. सर खरंच बदलत आहेत का? आणि जर बदलत असतील तर त्यामागे काय कारण असेल? का ते कारण मी आहे? छे, असं काही नसेल. हा काय विचार करते आहे मी? मुळात आता त्या वाटेला मला जायचंच नाही आहे. किंवा कदाचित ते मला चांगली मैत्रीण म्हणून पाहत असतील. असं असेल तर मला आवडेल. ते खुश आहे हे महत्त्वाचं. ती स्वतःशीच बोलत होती. अर्जुनबद्दल तिच्या मनात कधीच प्रेमासारख्या भावना नव्हत्या, पण त्याचं अचानक झालेलं हे बदललेलं वागणं तिला खूप काही विचार करायला भाग पाडत होतं. त्यात त्याचा तो मिरर सेल्फी पुन्हा पुन्हा तो फोटो आठवून तिच्या गालात येणारं हसू गडद करत होतं. ताणमुक्त अर्जुन सर आणि इतकं फ्रेश हसणं त्यांच्यावर कितीच खुलतंय. खरंच सर खूप प्रोफेशनल आहेत, पण त्यांच्या हसण्यात आज एक साधेपणा आणि ओलावाही दिसतोय. त्या फोटोतून त्यांना काहीतरी सांगायचं असेल का? नाही, असं काही नसावं. कदाचित मीच जास्त विचार करते आहे. ते बॉस आहेत आणि आम्ही फक्त चांगले मित्रमैत्रीण. हो, हेच खरं. पण मित्रमैत्रीण तरी आहोत ना? तिला कदाचित उत्तर माहीत नव्हतं, तरीही तिचं मन या बदलामागचं कारण शोधू पाहत होतं. तिला जाणवत होतं की अर्जुन सर बदलत आहेत आणि शिवाय तिच्यावर जास्ती विश्वास ठेवत आहेत. कारण काही असू दे, पण ते खुश दिसत आहे. मला काय हवंय आणखी? ती तेवढ्यानेच खुश झालेली. अर्जुनसाठी हा दिवस वेगळाच ठरला होता. त्याचं मन सकाळपासूनच एका अनामिक आनंदाने भारावलं होतं. पण त्याच वेळी अक्षयाच्या प्रतिक्रियेची आतुरता त्याला अस्वस्थ करत होती. तिच्या नेहमीच्या साधेपणातही एक वेगळा ठसा होता जो त्याच्या मनावर नकळत उमटत होता. पण आज न राहून त्याच्या मोबाईलकडे त्याचं वारंवार लक्ष जात होतं. स्टेटस पाहणाऱ्यांच्या लिस्टमध्ये अक्षयाचं नाव आलं होतं, पण तिचा रिप्लाय मात्र काही नव्हता. तोच विचार त्याच्या डोक्यात रेंगाळत होता. तिला काहीतरी बोलायला हवं होतं. साधं नाईस स्पीक जरी म्हणाली असती तरी पुरेसं झालं असतं. त्यानं स्वतःलाच समजावलं, शांत रहा अर्जुन, ती कामात गुंतली असेल. पण का बरं वाटतंय की तिचा रिप्लाय मिळाल्याशिवाय हा दिवस अपूर्ण आहे? मोबाईल ठेवून तो कामाकडे वळायला बघत होता, पण मन मात्र सतत दरवाजाकडे धावत होतं. अक्षया तिचं प्रेझेंटेशन संपवून कधी येईल याची उत्सुकता त्याला लागली होती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. अर्जुन आणि अक्षयामधली एकमेकांबद्दल वाटणारी ओढ ही सरळ सरळ दिसते, पण तरीही ते दोघं हे एकमेकांच्या समोर कधी मान्य करतील हा प्रश्न आहे. बघूया कधी होतंय हे सगळं. त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.